नमस्कार. आज आपण डॉक्टर सुनीलजी वाघमारे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त एकत्र आलोत आणि इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या सातत्यपूर्ण कार्याला सहभागी असणाऱ्या सर्व आमच्या मित्र सर्कल, ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि गुरुवर्य यांच्या वतीने आज आपण ऐकूयात. सर, डॉक्टर सुनीलजी वाघमारे आपणास कसे वाटतात? डॉक्टर सुनील वाघमारे यांची ओळख म्हणजे 2 वर्षातली आहे. हां. खरं तर मी महापालिकेत असताना नियमितपणे आळंदीत येत होतो, पण अधिकारी म्हणून येत होतो. आणि सेवानिवृत्तीनंतर इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या या कार्यक्रमात मला तुम्ही लोकांनी इन्व्हॉल्व केल्यामुळं एक दुसरी ओळख निर्माण झाली की जी 34 वर्षे मी नदी प्रदूषित पाहिलेली आहे. नदी प्रदूषित कशी होते हेही पाहिलेलं आहे. पण अचानक तुम्ही मला इथे निमंत्रित केलं. 2-3 वर्षापासून आपला संपर्क वाढत गेला. त्यात डॉक्टर सुनील वाघमारे भेटले. कारण डॉक्टर आपला धंदा सोडून ह्या भानगडीत कधी पडत नाहीत. पण काही जे पडणारे लोक असतात ते खरे समाजसेवक असतात. त्यापैकी डॉक्टर वाघमारे हे मला भावलेलं व्यक्तिमत्व आळंदीतलं. आणि म्हणून मी नेहमीच त्यांच्याशी बोलत असतो, अधूनमधूनही तुमच्याशी बोलत असतो की इंद्रायणी स्वच्छतेचं काम आणि आळंदी स्वच्छतेचं काम, शहर स्वच्छता. खरं तर मला आज परत संकल्प सोडावा वाटतो की स्वच्छ भारत अभियान हे भारतभर चालेल, पण आळंदीत मात्र नाहीये. दुर्दैवाची गोष्ट आहे की आळंदीमध्ये स्वच्छ भारत मिशन चालू झालं पाहिजे. आम्ही पिंपरी चिंचवडच्या हद्दीमध्ये काम करत असताना स्वच्छ भारत मिशन, गाडगे महाराज स्वच्छता अभियान हे उपक्रम राबवले. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका जवळची तुमच्या, तुम्ही फक्त महापालिकेची हद्द सोडून तुमच्या हद्दीत आल्यावर तुम्हाला आळंदी कशी वाटते तुम्हीच मला सांगा. त्यामुळं इथं रोजचा कचरा उचलला पाहिजे, दुसरं काही नाही. आळंदीतलं प्रदूषण, पर्यावरण प्रदूषण या गोष्टी खूप मोठ्या आहेत की यामध्ये कोणी लक्ष देत नाही. आणि मला वाटतं की डॉक्टर वाघमारे यांनी आज संकल्प सोडावा, मी त्यांच्या मदतीला आहे. एक या ठिकाणी काहीतरी स्वच्छ भारत मिशनच्या वतीने आपण आव्हान करून 365 दिवस आमची चर्चा झालेली आहे. 365 दिवस रोज 100, 50, 10 लोक जरी आली तर 10 लोकांनी जर आपण सुरुवात केली तर 365 दिवसाला रोज लोक आळंदी शहर स्वच्छतेला येतील आणि नगरपालिकेला जाग आणण्याचं काम आपण डॉक्टर वाघमारेंच्या वतीनं करू. त्यांना मी अभिष्टचिंतन करतो, त्यांचं आयुष्य वाढावं ह्या समाजसेवेमध्ये अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथं थांबतो. आणि आपल्या समोर मल्टीटेक कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा सचिन थोरवे सर आहेत. आपणास काय वाटतं सर? मी प्रथम डॉक्टर सुनील वाघमारे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. सरांचं जे कार्य आहे ते असंच पुढे चालू राहो. सरांनी कोरोनाच्या काळामध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णांची जी सेवा केली ती सेवा त्यांच्या हातून घडो. त्याचप्रमाणे आता सरांनी जो या ठिकाणी स्वच्छतेचा मुद्दा मांडला आणि त्यासाठी डॉक्टर वाघमारे यांनी लिडरशिप घेऊन इंद्रायणी फाउंडेशनच्या माध्यमातून ते कार्य सिद्धीस नेवो अशी माऊली जरनी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. डॉक्टर साहेब, आपलं मत आता लय महत्वाचं आहे, सांगा. आज माझ्या वाढदिवसानिमित्त माननीय तावरे सर, मल्टीटेक कॅम्प्युटरचे संचालक श्री सचिनजी थोरवे सर, IGWचे मॅनेजर, IGWचे मॅनेजर शिवाजी सुरोसे आणि सारडा धर्मशाळेचे मॅनेजर दिसले पाहिजेत ना, दिवाणे महाराज, आरू महाराज आणि आमचे मित्र, म्हणजे एक वर्षाची ओळख पण ते आमचे मित्र झालेत. मित्राला काही वेळ लागत नाही व्हायला, पण जुळतंय कुठंतरी, त्यामुळे ते मित्रामध्ये आले. सर्व माझ्या वाढदिवसाला अध्यक्ष आणि महत्वाचं राहून गेलंय, नाही इंद्रायणी सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय विठ्ठलजी शिंदे हे पण आज अभिष्ट चिंतनाला उपस्थित आहेत. तावरे सरांनी एक संकल्प त्यांनी बोलून दाखवला, पण माझी पण इच्छा आहे, आमची दोघांची एकदा चर्चा झाली होती याविषयी की आपण आळंदीमध्ये स्वच्छता करू आणि आपण होणच स्वतः त्यात सहभागी व्हायचं. ज्यांना यायचंय ते येतीलच, पण आपण स्वतः सुरुवात करायची. त्यांच्या सांगण्याप्रमाणेच की आपण आजपासूनच, म्हणजे आजचा दिवस तर गेला, पण उद्यापासून सुरुवात करूया.
या संकल्पाला आळंदी स्वच्छ भारत स्वच्छ अभियान जसं आहे तसं आळंदी स्वच्छ अभियान करू, पण वेळ ठरवा. मी त्यावेळेस तुमच्या सोबत आहे. इंद्रायणी माता की जय.